संभाजीनगर आहे. ठाकरे गटाचे जे जिल्हाध्यक्ष यांचा पक्षप्रवेश फायनल झालाय का? मी आता आलो आहे, चर्चा चालू आहे आणि मला वाटतं अजूनही आमचे नेते गिरीशभाऊ असतील, आमदार गुलाबभाऊ असतील यांच्याशी बोलून मी आता बाहेरच आपण आम्हाला गाठलेलं आहे. मी आता मध्ये गेलो नाही, पण जे होतं निवडणुकीमध्ये चांगलं होत असतं त्यामुळे त्याच्यातला चांगलातला एक भाग असेल याच्यामध्ये. मामा पण आले आता म्हणजे यशस्वी झाले असं म्हणायला हरकत नाही. प्रवेश पक्का समजायचा नाही असेल ना. मी काय म्हणतो, इलेक्शनमध्ये चांगल्या गोष्टी करण्याचा माणूस प्रत्येक प्रयत्न करते, यातली एक चांगली गोष्ट आहे. काय चांगली गोष्ट आहे? आणि प्रवेश करणं म्हणजे चांगली गोष्ट मामा आहे ना. नक्कीच आपल्याला फायदा होईल याचा. 100% आम्हालाही फायदा होईल, ग्रामीणला गुलाबोला सुद्धा फायदा, जिल्ह्यामध्ये फायदा होईल. कारण जिल्हा अध्यक्ष म्हटलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांची टीम तयार असते. जिल्हाध्यक्षपद ज्याला मिळतं की ज्याच्यामध्ये काहीतरी काम करण्याची धमक असते त्याला जिल्हापद मिळतं. आणि मला वाटतं जिल्हापद आपल्या एखाद्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष जेव्हा येतो त्यावेळेला मला वाटतं एक चांगला पक्षाला पॉझिटिव्ह गोष्ट होऊ शकते. संघटना बळकटीसाठी नक्कीच शिंदे शिवसेनेला मदत होऊ शकते. शिंदे गटाचा प्रवेश झाला असं समजायचं आता? नाही, चर्चा मी तेच सांगतोय, चर्चा चालू आहे. मी नाही मामा भाच्यांबरोबर कधीही असतो, कधी भाच्यापासून दूर गेले नाही. मामा कायम बरोबर असतात, काही चिंता करायचं कारण नाही. आम्ही तुमच्यापासून केव्हा दूर गेलो आहे भाई? जिल्हा अध्यक्ष मोठं पद असतं. जिल्हा अध्यक्ष ज्या निवडणुकीच्या पहिल्या दिवशी उद्या मतदान जर सोडून जात असेल ना ते संघटना खेळखेळ होऊ शकते त्याच्यातूनच. म्हणजे संघटनेत कुजबूज आहे, संघटनेची दखल घेतली जात नाही, त्यावेळेला जिल्हा अध्यक्ष कोणी पद सोडतो त्या गोष्टीला. त्याच्यामुळे नक्कीच मोठं किंडार पडू शकतं त्याच्यावर.